नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज 17 सप्टेंबर वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडियाची जी ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे, तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना कॉलेज अलॉट झाले होते अशांना आज फिजिकल जॉईनिंग करण्याचा 17 सप्टेंबरला आज 4 वाजेपर्यंतचा कालावधी आहे आणि या कालावधीपर्यंत त्यांनी फिजिकल जॉईनिंग करायचं होतं. तर ते आज 4 वाजता संपेल आणि त्यानंतर म्हणजे उद्या 18 सप्टेंबरपासून हा VCIचा जो सेकंड टप्पा होणार आहे किंवा सेकंड राऊंड होणार आहे तर तो चालू होणार आहे. तर कशा पद्धतीने असणार आहे हा सेकंड राऊंड, त्यानंतर VCIच्या सेकंड राऊंडसाठी कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि नव्याने रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं का नाही येऊ शकत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. मी अनिल चव्हाण ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच आहे की जो पहिला टप्पा होता तो आज 17 सप्टेंबरला 4 वाजता संपणार आहे. मग सेकंड टप्प्याचा जो सेकंड राऊंड जो आहे तर तो कसा असणार आहे, तर सेकंड राऊंडची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर आपल्याला माहीत आहे की यामध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे सेकंड राऊंडला आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं. तर VCIच्या ॲडमिशनच्या या सेकंड राऊंडच्या आज रजिस्ट्रेशन, त्यानंतर पेमेंट ऑफ फीस, चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग असं ह्या 4 प्रक्रिया ह्या 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता सुरू होऊन 19 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपर्यंत त्या चालणार आहेत. म्हणजे 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ते 19 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजेपर्यंत आपण नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता, नव्याने फीस दाखल करू शकता, त्यानंतर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता, चॉईस लॉकिंग करू शकता. तर त्यानंतर 20 तारखेला जी इंटरनल प्रोसेस असते सीट अलॉटमेंटची, तर ती इंटरनल प्रोसेस त्यांची होईल आणि 21 तारखेला ही सीट अलॉटमेंटची यादी बाहेर पडेल. म्हणजे ज्यांना अलॉटमेंट मिळालेलं आहे तर त्यांची यादी आपल्याला 21 तारखेला कळणार आहे. आणि 21 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून ते 24 तारखेच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत या सेकंड राऊंडमध्ये ज्यांना सीट अलॉटमेंट झालेली आहे तर अशांनी फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आणि फिजिकल जॉईनिंग ही करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंगसाठी कोण कोण पात्र असणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट मला अजून सांगायची आहे की सेकंड राऊंडसाठी या VCIमध्ये आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करता येत असतं. त्यामुळे जे नव्यानं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे, म्हणजे ज्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नव्हतं तर त्यांनी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलं आहे, तर ते विद्यार्थीसुद्धा या सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंग त्यांना करता येऊ शकते. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं होतं, पहिल्या राऊंडला त्यांनी चॉईस फिलिंगही केली होती परंतु दुर्दैवाने त्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा सेकंड राऊंडला आपल्याला या चॉईस फिलिंगमध्ये भाग घेता येतो. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली होती त्यांना कॉलेजही अलॉट झालं होतं, परंतु त्यांना जे अलॉट झालं होतं तर ते कॉलेज त्यांना बदलण्याची इच्छा आहे की त्यांना असं वाटतं की मला अजूनही इम्प्रूव्ह चांगलं कॉलेज घ्यावं किंवा मला माझ्या सोयीचं कॉलेज मिळावं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जी इम्प्रूव्हमेंट आहे तर त्यांच्यासाठी रिचॉईस फिलिंग या राऊंडला करता येते किंवा त्यांना करावीच लागते. म्हणजे ज्यांनी परंतु ते कुणाला आहे, तर ज्यांनी कॉलेजमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कॉलेजमध्ये जाऊन फिजिकल जॉईनिंग केलेली आहे, त्या ठिकाणी आवश्यक फीसचा भरणा करून ॲडमिशन घेतलेलं आहे व त्या ठिकाणी त्यांनी विलिंगनेस दिलेला आहे की मला कॉलेज अपग्रेड करायचं आहे, तर असा विलिंगनेस दिलेला आहे आणि त्यांनी नोडल ऑफिसरकडे दिला आहे. नोडल ऑफिसरने सुद्धा त्यांचा विलिंगनेस कन्सिडर करून पोर्टलवर त्याबाबतची माहिती अपलोड केलेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांनाच हा रिचॉईस फिलिंगचा किंवा सेकंड राऊंडमध्ये पुन्हा चॉईस फिलिंग करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. परंतु त्यांनी पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केलेली आहे आणि माझी तीच चॉईस फिलिंग कन्सिडर केली जाते का, तर तसं होत नाही. त्यांना पुन्हा नव्याने चॉईस फिलिंग करावी लागत असते. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. परंतु मग कोण अपात्र असणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला अलॉटमेंट मिळालं होतं, पहिल्या राऊंडला त्यांना अलॉटमेंट मिळालं होतं परंतु त्यांनी कॉलेजवर जॉईनिंग केलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना आता या राऊंडला चॉईस फिलिंग करता येत नाही. त्यांना या पुढच्या कोणत्याच राऊंडला चॉईस फिलिंग करता येत नाही कारण त्यांना अलॉटमेंट मिळालं होतं आणि त्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन हे घेतलेलं नाही. तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला अलॉटमेंट म्हणजे त्यांना नव्याने चॉईस फिलिंग करता येत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेज मिळालं होतं त्यांनी सेकंड राऊंडला रिचॉईस फिलिंग करून पुन्हा अपग्रेड केलेलं आहे, तर अशा अपग्रेड केलेल्या कॉलेजला त्यांना जर ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. त्यांचं पहिल्यांदा जे मिळालं होतं ते कॉलेज आपोआप रद्द होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या वेटरनरी काउन्सिलिंगच्या अनुषंगाने किंवा VCIची ही जी काउन्सिलिंग आहे यामध्ये 15% जागा असतात ऑल इंडिया भारतातल्या सगळ्या कॉलेजेसमधल्या. वेटरनरीचे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा म्हणजे 3 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजला मिळून 15% जागा या VCIच्या ॲडमिशन प्रक्रियेमधून भरल्या जात असतात.
तर या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे आणि पुढं प्रक्रिया कशी होणार आहे, तर याबाबतची मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असा माझा एक प्रामाणिक हेतू या ठिकाणी आहे. कारण आपल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एकूण 455 जागा वेटरनरी साईड आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यात सुद्धा संधी या माध्यमातून मिळावी अशी एक माझा हेतू आहे. आणि त्या अनुषंगाने जी नाही माहिती आपल्यापर्यंत यावी या उद्देशाने मी ही आपल्याला माहिती देण्यासाठी येत असतो. त्यामुळं आपल्याला जरी या व्हिडिओतून माहिती मिळत असेल किंवा आपल्याला सुद्धा आपल्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जर माहिती द्यायची असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करावा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही जिनाईन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. तरी विद्यार्थी मित्रांनो, VCIच्या एक आपल्याला अजून सांगायचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन करता येत नसतं. त्यामुळं आपल्याला आता नव्याने रजिस्ट्रेशन करता येत नाही. जर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडला आपल्याला सहभाग व्हायचा आहे, असं घ्यायचा असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते आणि ज्यांना सीट अलॉटमेंट झालेली नाही तर अशाच विद्यार्थ्यांना स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येत असतो. स्ट्रे व्हॅकन्सीला बऱ्याच प्रमाणात मेरिट खाली येत असतं, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. त्यामुळं आपल्याला जर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये जरी भाग घ्यायचा असेल तर आपल्याला आता रजिस्ट्रेशन करायची संधी आहे, कारण स्ट्रे व्हॅकन्सीला आपल्याला नव्यानं रजिस्ट्रेशन करता येत नाही. तर आपण या ठिकाणी आता ही शेवटची संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना VCIच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मी विनंती करतो की आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करावं. धन्यवाद.